महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात महामार्ग पोलीस सुरक्षा केंद्र चौकीजवळ झालेल्या भीषण कंटेनर बस ट्रक अपघात प्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला वेग दिला आहे. अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बस चालक व वाहकासह इतर प्रवाशांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. बस चालक वाहक यांच्यासह गंभीर जखमी प्रवाशांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघातग्रस्त बस नवापूर आगाराची असून ती पूर्णतः मोडकळीस आली आहे. बसचा पुढील भाग पूर्णपणे चिरडल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनर चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून मद्यप्राशन किंवा निष्काळजी वाहन चालना झाली का याबाबत तपास सुरू आहे. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब तसेच तांत्रिक तपासणीच्या आधारे अपघाताचे नेमके कारण निश्चित केले जाणार आहे. दरम्यान जखमी प्रवाशांवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, तर काही प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या बस चालक व वाहकावर विशेष निरीक्षण ठेवण्यात आले आहे. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या मार्गावर वेगमर्यादा, अवजड वाहनांचे नियंत्रण व सुरक्षिततेच्या उपाययोजना कडक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तर अपघाताचे नेमके कारण काय हे शोधण्यासाठी निपक्ष चौकशी करणे गरजेचे आहे. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलीस, महामार्ग पथक व स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. अपघाताबाबतचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क प्रतिनिधी सागर मेटकर, विसरवाडी. ATI बोलतोय. आता ही एसटीचं एवढं नुकसान कोण भरून देणार आहे? ते गाड्या तिथं थांबवून सर्व नुकसान करतात, पैसे घेतात. याचं कोण पर्याय देणार आहे सांगा मला? एसटीचं नुकसान कोण भरून देणार? एवढं एसटीचं अख्खं A to Z नुकसान झालेलं आहे. कुणाची चुकी आहे सांगा मला? बिचारा ML गावीत म्हणून आपला चालक दवाखान्यात ॲडमिट आहे. धावपळ करता मी नवापूरवरून इथं आलोय. हे असेल तर काही उपयोग नाही ना. एसटीचं नुकसान झालेलं आहे एवढं. किती माणसाला लागलेलं आहे ते नाही माहीत साहेब. मी धावपळ करत बस घेऊन आलो इथं प्रवाशांसाठी. ते दवाखान्यात असणार. ओके. अपघात कोंडाईबारी जे ना पोलीस वाले उभं राहतात बॅरिकेड पाशी. गाडी स्लो होती. मागून एक ट्रेलर आलं कंटेनर मोठं. त्याचं काही टायर फुटलं. त्याने मागून जबरदस्त धक्का दिला त्याने. आणि पुढे अजून एक ट्रक होती, त्याचे काही इंगल बाहेर होते मोठे मोठे. बरोबर. ते दोघीमध्ये एकदम बस मध्ये आली. तिकडे बी लॉस झाली पुढे पण आणि अर्धी मागं पण लॉस झाली. प्रवाशांना किती लागलंय? प्रवाशांना लगभग 7 ते 8 जणांना. आमचे बी 2 पेशंटना आमचे लागले. कुठले तुम्ही? मी इकडे महाराष्ट्र गाव आहे पण आपण सुरतमध्ये राहतो. आम्ही आता सटाणावर बसले होते आणि इकडं नवापूर उतरणार होते, मग दुसरी बस घेणार होते. जास्त लागलंय? जास्त ते आमच्या भाषेला आणि आमच्या पाहुण्यांना त्यांना जास्त लागलंय. जास्त भाषेच्या हातवरती होत नाही. आणि ड्रायव्हरची काही गलती नाही समजा, पण ते मागून ते टायर फुटलं, त्यांनी धडक बेकार दिली. आणि आम्हाला तर असं स्वतःला असं वाटलं की काय झालं. 5 मिनिटं आम्हाला काही समजलंच नाही. म्हणजे अपघात झाल्यानंतर काहीच नाही. एकदम भयानक. असं खिडकीद्वारे सगळ्यांना बाहेर काढलं आणि बाकीचे जे दबावले होते मग त्यांना बाकी लोकांनी काढलं. ते बी आम्हाला बाकी माहित नाही माझी.